शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन ह्या महाराष्ट्राच नव्हे तर देशाचे लाडके भाऊ ठरलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आमच्या मीरा भाईंदरच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका, महामंत्री आणि प्रवक्ता, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश दिशा समिती सदस्या भारत सरकार यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या माजी नगरसेविका वीणाताई भोईर, त्याचबरोबर माजी नगरसेवक सूर्यकांत दादा भोईर यांनी सुद्धा आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। माधुरीताई तांबे, महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे। उद्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मंचावर मानाचं स्थान देऊन त्यांचा सन्मानही केला जाईल आणि त्याचबरोबर विजय राय जे आता ह्या प्रभाग क्रमांक 18चे माजी नगरसेवक होते, त्यांचा तर प्रवेश गेल्या आठवड्यातच झाला होता। असे अनेक नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पक्षाला नव्हे तर नरेंद्र मेहताच्या जाचाला कंटाळून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। ह्या मीरा भाईंदर शहराचा आमदार आणि मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा नेता म्हणून या सर्व ज्या कार्यकर्त्यांवर नरेंद्र मेहतांनी अन्याय केलेला आहे, शेवटी प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे साहेब हे नरेंद्र मोदींच्या विचारानं चाललेल्या भारतीय जनता पक्षाबरोबर केंद्रात आणि राज्यातही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर प्रताप सरनाईक त्यांचा सहकारी म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे भविष्यामध्ये सुद्धा आणि त्यामुळे ह्या प्रवेशाला विशेष महत्त्व आहे। बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तर मी तुमच्याशी बोलणारच आहे, परंतु तत्पूर्वी जर वीणाताई भोईर किंवा आमच्या दीपालीताई मोकाशे यांना जर काही बोलायचं असेल तर त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। सर्वप्रथम मला हे बोलताना पण जड होतं आहे, कारण इतकी वर्ष पक्षामध्ये BJPमध्ये मी काम करत असताना वरिष्ठ नेत्यांचा वगैरे मला खूप सपोर्ट मिळाला आणि इथंपर्यंत आले। आज सन्माननीय मंत्री सरनाईकजी यांच्या हस्ते मी शिवसेनेत प्रवेश केला असं मी जाहीर करते। हिंदुत्व किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी मांडणाऱ्या आहेत केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये, पण आम्ही युतीमध्ये आहोत। मला पक्ष सोडायचं एकच कारण आहे की मी सिटिंग नगरसेविका असताना गेले 8 वर्ष तिथे काम करते आहे आणि अचानक 2-2:30 वाजेपर्यंत मला सांगितलं जातं की तुमचं तिकीट नक्की आहे, तुम्हाला तिकीट देतो आहे आणि त्यांच्या प्रायव्हेट असणाऱ्या हॉटेल जे 7-11 क्लब आहे तिथे बसून AB फॉर्म वाटायला सुरुवात केली होती। तिथे मी 2:30 वाजेपर्यंत बसून राहिले, तोपर्यंत मला गाफील ठेवलं आणि त्यानंतर अशा व्यक्तीला परत तिकीट दिलं गेलं की ते कधीच पक्षाचे कुठलेही सदस्य नव्हते किंवा ते कधीही पक्षामध्ये कार्यरत नव्हते। मला एवढंच म्हणायचं होतं की मला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे की त्यांनी अशा व्यक्तीला जर का दिलं असतं तिकीट, जी व्यक्ती पक्षाची खूप वर्षापासून कार्यरत असणारी व्यक्ती असेल किंवा तिला खूप वर्षाचा अनुभव आहे, तरी मी स्वतः त्याचा प्रचार केला असता। पण ही मनमानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवून जे चाललेली आहे त्याच्या विरोधात म्हणून आणि त्या लोकलच्या लोकांना कंटाळून आम्ही आज इथे प्रवेश केलेला आहे। वीणाताई आणि माझं दोघींचं बोलणं झालं आमचं आणि आम्ही लढणारे आहोत, रडत बसून घरात बसणारे नाही आहेत, कारण आमच्या मागे कोणी असं काही आमचे कोणी घरातले कोणी नातेवाईक कोणी हे असे काही राजकारणामध्ये नाही आहेत की ज्यांच्या सपोर्टमुळे आम्ही इथंपर्यंत येऊ आणि इथंपर्यंत आलो आहे। मी स्वतः इथंपर्यंत पोचलेली आहे, आतापर्यंत स्वतः मेहनत केलेली आहे आणि इथंपर्यंत आलेली आहे। माझं तिकीट कट करण्याचं एक जरी कारण त्यांनी व्हॅलिड रिझन दिलं असतं, मी स्वतः बाजूला झाले असते, पण असं काहीही न सांगता माझ्या सहकाऱ्यांनीही मला अंधारात ठेवलं। त्यांनी पण मला सांगायला पाहिजे होतं की असा विषय झालेला आहे म्हणून, पण कोणीही नाही सांगितलं आणि अचानकपणे मला कळतं की दुसऱ्यांना कोणाला तरी तिकीट दिलं जाते ज्यांनी पक्षाचं कधीही काम केलं नाही। दोन्ही सीट्स ओपन होत्या,
दोन्हीपैकी कुठल्याही सीटवरती मला ते देऊ शकत होते, पण तिथे नवीन चेहरे आणले. बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झाल्या, पण बाकीच्या गोष्टींमध्ये मला त्यात पडायचं नाही आहे. मी माझ्यावरती झालेल्या ज्या पण गोष्टी आहेत, अन्याय झाला त्याच्याबद्दल मी तो पक्ष सोडून शिवसेना शिंदेसाहेबांची मी पहिल्यापासूनच फॅन आहे आणि मी त्यांच्या जिल्ह्यातून येते, सातारा जिल्ह्यातून येते. त्यामुळे पहिल्यापासून आमचे चांगले हे असतात आणि सरनाईक साहेबसुद्धा नेहमी आम्ही युतीमध्ये असल्यामुळे असेल किंवा त्या अगोदर पण बऱ्याच वर्षाचे आमचे चांगले म्हणतात की राजकीय संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे आम्ही आज विचार केला की नाही, आम्हाला आता इथं काम करायचं आहे आणि आम्ही इथे प्रवेश केला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून तसेच परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांच्या कार्यप्रणाली आणि विचार या सर्वांना प्रभावित होऊन मी या शिवसेने पक्ष शिंदे गटात प्रवेश केला आहे. दीपाली ताईंनी जसं सांगितलं तसं माझी तीच व्यथा आहे. मी भाजपामध्ये मी तळागाळामध्ये सतत 7-8 वर्ष लोकांच्या संपर्कात होती, काम करत होती. पण मलाही कळत नाही की माझं काय चुकलं, माझ्यावर का हा अन्याय केला आहे. आणि आम्ही तिथे प्रॉपर आगरी भूमिपुत्र, माझे पती पण राष्ट्रवादीमध्ये नगरसेवक होते आणि आमचं तिथे कार्य असतानाही तिकडे आणि पूर्णपणे तो भाग मतदान जास्त असलेल्या भागामध्ये एकही तिकडचा नगरसेवक न देता बाहेरचे जिथे मताने कमी मतदान आहे अशा पाड्यातले त्यांनी 3 नगरसेवक तिथे आमच्या प्रभाग 15मध्ये दिलेले आहे. आणि ही भाजपाच्या आड ही व्यक्ती स्वतःची हुकुमशाही तानाशाही करणारी ही व्यक्ती आहे. त्यांनी स्वतःच्या खाजगी आणि निजी लोकांना तिकीटं दिलेली आहेत, त्याच्या हामध्ये हा म्हणणाऱ्या लोकांना तिकीटं दिली आहेत. त्याचं खोटं कौतुक आणि जे चुकीचे निर्णय घेताना त्याला साथ देणाऱ्या अशा व्यक्तींना त्यांनी तिकीटं दिलेली आहेत. आम्ही त्याचं कधी खोटं कौतुक केलं नाही. माझ्या प्रभागामध्ये एक उदाहरण सांगायचं झालं तर एक आरक्षणमध्ये ते मार्केट कॉन्ट्रॅक्टरला देणार होतं, त्याला मी विरोध केलेला आणि ती दगडी मी उचलायला लावलेली. कदाचित त्यांनी तो राग काढला असेल. म्हणजे खऱ्याला वाचा फोडणाऱ्या व्यक्तीला त्यांनी विरोध केलेला आहे. यामुळे मला त्यांनी तिकीट नाकारलं असं मला वाटतंय. पण आता यापुढे मी या शिंदे गटाशी सामील झालेली आहे, पक्षात प्रवेश केलेला आहे आणि जनतेसमोर मी प्रामाणिकपणाने साथ देईन, कार्य करत बसेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.